बघता बघता तो दिवस उद्यावर येऊन ठेपला होता. उद्या अमित दिल्लीला जाणार होता. त्याची बॅग ऑलरेडी त्याच्या स्टाफने पॅक केली होती. तरी जानू पुन्हा पुन्हा सगळं चेक करत होती. जान, बाद झाला आता. किती चेक करशील? ती कधीपासून त्याच्या बॅगजवळच घुटमळत होती. म्हणून तोच बोलला. पण तिचं मात्र तिलाच कळत नव्हतं काय होत होतं तिला. एक अनामिक भीती हुरहुर दाटून आली होती मनात. एक वेगळीच भीती. काय ते तिला पण कळत नव्हतं. पण हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबावं आणि त्याचं जाणं कॅन्सल व्हावं असं तिला वाटत होतं. का कुणास ठाऊक काहीतरी हातातून सुटून जाईल असं वाटत होतं. खूप बेचैनीसारखी वाटत होती. क्षणाक्षणाला घाम फुटत होता आणि ती दचकत होती. आता पुढे. हे जान, आर यू ओके बच्चा? काय झालं? तुला इतका घाम का येतोय? त्याने काळजीने विचारलं. मीत, प्लीज तुमचं जाणं कॅन्सल नाही का होऊ शकत? प्लीज नका ना जाऊ. मला खूप भीती वाटते. ती मुसमुसत त्याला बिलगून बोलली. तसा तो मात्र आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. त्याला कळलंच नाही हिला काय झालं अचानक. हे आधी शांत हो बघू. तो तिला मिठीत घेत बोलला. जान, काय झालंय? तुला कसली भीती वाटते? ती थोडी शांत झाल्यावर त्याने विचारलं. माहीत नाही मी, पण खूप अस्वस्थ वाटतंय. काहीतरी खूप वाईट घडणार आहे असं वाटतंय, ती बोलली. जानू, तू असा का विचार करत आहेस? असं काही नाही होणार डिअर. डोंट वरी. मी पहिल्यांदा तुझ्यापासून दूर जातोय ना म्हणून असं वाटतंय तुला. आणि 3च दिवसांचा प्रश्न आहे डिअर. मग मी येणारच आहे ना. नको इतकी काळजी करू. तो तिला समजावत होता. पण ती मात्र त्याच्या मिठीत मुसमुसत होती. जान, तू अशीच रडत राहिलीस तर माझा पाय निघणार आहे का उद्या इथून? त्यापेक्षा मी माझं जाणंच कॅन्सल करतो. तो बोलला तशी ती पटकन त्याच्या मिठीतून बाजूला झाली. नाही, तुम्ही असं नका करू. काम आहे तर तुम्ही जा. आय एम सॉरी. ती चेहरा बारीक करून बोलली. आर यू शुअर? त्याने पुन्हा विचारलं तिला. येस, ती बोलली. तू अशीच तोंड पाडत बोललीस तर मग मी नाही जाणार. एक स्माईल दे मला आधी. तो बोलला तशी तिने कशीनुशी स्माईल केली. अशी नाही, स्वीटवाली स्माईल, जी माझ्या जानची आहे. ज्या स्माईलवर नेहमी तिचा मीत जीव ओवाळून टाकत असतो ना, ती स्माईल. तो बोलला. तशी ती हसली आणि त्याच्या मिठीत शिरली. त्याने पण तिला अलगद आवडलं स्वतःच्या मिठीत. पहाटे पहाटेच अमितची फ्लाईट होती. आता पहाट झाली होती आणि अमित जाण्यासाठी निघाला होता. काळजी घे स्वतःची. जास्त विचार करू नको, ओके? मी लवकरच परत येईन. तो तिच्या कपाळावर किस करत बोलला. तशी तिने मान डोलावली. डोळे टबटबले होते तिचे. तोंडातून शब्द फुटत नव्हते. ती फक्त तो जे सांगत होता त्यावर मान हलवत होती. त्याला तिची अवस्था पाहवत नव्हती. त्याने तिचा चेहरा त्याच्या ओंजळीत धरला आणि पटकन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकून एक डीप किस केला. टेक केअर डिअर, तो बोलला आणि लगेच त्यांच्या बेडरूममधून निघून गेला. कारण अजून थोडा वेळ थांबला असता तर मात्र तिला तसं पाहून त्याचा पाय निघाला नसता. जानू मात्र भरल्या डोळ्यांनी त्याला बघतच राहिली होती, अगदी तो नजरेआड होईपर्यंत. तो गेल्यानंतर ती पुन्हा बेडवर आडवी झाली आणि त्याचेच विचार करू लागली. पण थोड्याच वेळात तिच्या फोनची मेसेज टोन वाजली. आय एम इन फ्लाईट नाऊ. लव्ह यू जान. प्लीज टेक केअर. तिच्या मीतचाच मेसेज होता. मेसेज पाहून तिची कळी खुलली आणि चेहऱ्यावर एक स्माईल आली. तिने त्या मेसेजवर एकदा ओठ टेकवले आणि पटकन उठून बाथरूममध्ये पळाली. आता ती रेडी होऊन ऑफिसमध्ये आली होती. आज पूर्ण दिवस स्वतःला कामात झोकून द्यायचं म्हणजे वाईट कोणतेच विचार मनात येणार नाहीत, असा विचार करून तिने स्वतःला कामात व्यस्त केलं. वारंवार तिची नजर अमितच्या केबिनकडे जात होती आणि तिला त्याची आठवण येत होती. मग तिची नजर समोरच्या काचेकडे गेली. तेव्हा पण तिचे डोळे टबटबले. आत्ताही तो आतून आपल्याला पाहत असेल असं वाटत होतं तिला. बाद झालं जानू. अजून इथून जाऊन त्याला 4-5 तासच झालेले आहेत आणि तरी तुझी ही अवस्था आहे. अजून तर 3 दिवस काढायचे आहेत. जास्त विचार नको करू त्याचा, नाहीतर तुला अजून त्रास होईल. तिने स्वतःलाच समजावलं आणि कामात लक्ष देऊ लागली ती. आता सानिका ऑफिसमध्ये आली होती. सगळ्यांनी तिला गुड मॉर्निंग विश केलं. तिने एक नजर जानूवर टाकली.
तर ती खूपच सिन्सिअरली तिचं काम करताना तिला दिसली. तशी तिने तिच्यावरून नजर हटवली आणि तिच्या केबिनमध्ये जाऊन बसली. थोड्या वेळाने सानिकाच्या केबिनच्या दारावर नॉक झालं आणि जानू आत आली. तिला पाहून सानिकाला मात्र आश्चर्य वाटलं. ही आत्ता का आली असेल? सानिका मनातच विचार करू लागली. ये जान्हवी, बोल, काय काम होतं? सानिकाला कितीही तिचा राग आला असला तरी ती गोड गोड बोलत होती तिच्याशी. सानिका, आय एम सॉरी. ते काल मी चुकून भांग प्यायले होते म्हणून मला थोडी नशा चढली होती. त्या नशेतच मी तुला काही बाही बोलून गेले. मला आठवत पण नव्हतं अगं. त्यासाठी खरंच खूप सॉरी. जानू चेहरा बारीक करून बोलली. तिला सानू कितीही आवडत नसली तरी भीती होती की कालच्या तिच्या स्वतःच्या बिहेवियरमुळे सानिका सूरज सिंगानी याला सांगून प्रोजेक्टच्या बाबतीत काही चुकीचा निर्णय घेऊ नये. तिच्या मीतने खूप मेहनत घेतली होती हा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, पण तिच्या ह्या अशा बालिश वागण्यामुळे त्यावर काही परिणाम होऊ नये आणि मीतला त्याचा काही त्रास होऊ नये असंच वाटत होतं तिला. म्हणून मनात इच्छा नसतानाही ती तिची माफी मागत होती. पण तिने सॉरी बोलण्यामुळे इथे सानिकाचे ओठ मात्र रुंदावले. असुरी आनंद मिळाला तिला जानूच्या तोंडून आय एम सॉरी ऐकून. मनातूनच खूप खुश झाली होती ती, पण चेहऱ्यावर तसं नाही दाखवलं तिने. अरे जान्हवी, इट्स ओके. मला खरंच वाईट नव्हतं वाटलं त्याचं. मला आंटी बोलल्या होत्या की तू ते नशेमध्ये बडबडत आहेस. सानिका खोटं खोटं तिला सहानुभूती दाखवत होती. थँक्यू सानिका, तू समजून घेतलंस मला. मी येते, जानू बोलली आणि तिथून बाहेर निघून गेली. सानिका मात्र हातातला मोबाईल गोल गोल फिरवत होती. जान्हवी, तुला काय वाटलं? इतक्या सहजासहजी सुटेल का तू? नाही ग, तुला वाटते तेवढी मी भोळी नाही आहे. खूप मीत करत असतेस ना अमितला. तू तर आता बघच, तुला माझ्या ह्या पायाशी आणते की नाही ते. सानिका स्वतःशीच बोलली आणि मोठमोठ्याने हसू लागली. जानू बाहेर आली आणि तिचं काम करत बसली. तिला सानिकाच्या बोलण्यावरूनच कळत होतं की ती ॲक्टिंग करत होती जानूला माफ करण्याची. तिचा सिक्स सेन्स तिला सांगत होता की सानिका ही चांगली मुलगी नाही आहे. ती नक्कीच काहीतरी वाईट हेतूने इथे आली आहे. तिच्या वागण्या बोलण्याच्या स्टाईलवरून तिला कळत होतं. पण फक्त आणि फक्त तिच्या मीतसाठी तिने सानिकाची माफी मागितली होती. त्याला अडचणीत ती बघू शकणार नव्हती, कधीच. आता संध्याकाळ झाली होती आणि जानू ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघाली. ती जशी गाडीत बसली तिने पुन्हा फोन पाहिला, पण त्याचा कोणताच मेसेज किंवा मिस कॉल नव्हता. सकाळी तो पोचल्याचा त्याने मेसेज केला होता तेवढाच काय तो आजचा त्याचा मेसेज. त्यानंतर त्यांचं काहीच बोलणं झालं नव्हतं. तिने स्वतःला कामात झोकून दिलेलं आणि तो पण कामात असेल म्हणून तिला त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं, म्हणून तिने कॉल केला नव्हता त्याला. पण आत्ता मात्र मनाची चलबिचल वाढली होती तिच्या. कधी एकदा त्याचा आवाज ऐकते असं झालेलं तिला. पण तरी स्वतःवर संयम ठेवला तिने आणि तो समोरून कॉल करण्याची वाट बघू लागली ती. इथे अमित मात्र आजचा पूर्ण दिवस साईटवरच होता. सगळ्या कामाचे बारकावे तो पाहत होता. सोबत रॉनी आणि सूरज सिंघानिया पण होते. तिघेही साईटवरचं काम बघत होते आणि त्याप्रमाणे बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स टीमला देत होते. कामामध्ये इतके बिझी होते की संध्याकाळ कशी होत आली कळलंच नाही त्यांना. आता अंधार व्हायला आला होता म्हणून ते तिथून निघाले. तिघांना पण हॉटेलवर जायचं होतं. ते गाडीत बसले आणि गाडी हॉटेलच्या दिशेने निघाली. आत्ताही गाडीत सूरज आणि रॉनी दोघेही सोबतच होते. त्यामुळे तो त्याच्या जानूला कॉल नाही करू शकला. पण मग पटकनच त्याने त्याचा फोन हातात घेतला आणि जानूला मेसेज केला. इकडे जानू नुकतीच बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली होती. तोच तिच्या कानावर तिच्या फोनची मेसेज टोन वाजली. स्क्रीनवरचं नाव बघूनच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. हाय स्वीटहार्ट, आय एम रिअली सॉरी डिअर. आय कुडंट कॉल यू सिन्स मॉर्निंग बिकॉज आय वॉज व्हेरी बिझी. यू हॅव युअर डिनर देन आय विल कॉल यू ॲट 9 PM. लव्ह यू. मला खरंच माफ कर डिअर. मी सकाळपासून तुला कॉल करू शकलो नाही कारण मी खूपच व्यस्त होतो. तू जेवून घे, मग मी रात्री 9 वाजता तुला कॉल करेन. लव्ह यू. त्याचा मेसेज वाचूनच कधीपासून कोमेजलेलं ते फूल जणू टवटवीत झालं. मॅडमची कळी पुन्हा एकदा खुलली. लव्ह यू टू माय डिअर. तिने त्याला मेसेज केला. इथे तिचा मेसेज वाचून पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली.
कारण तिने मेसेजसोबत खूप साऱ्या किसेस पण पाठवल्या होत्या. जान, इतक्या साऱ्या किसेस देणार असशील तर आत्ताच्या आत्ता उडून घरी येतो मी, त्याने पुन्हा तिला मेसेज केला. तशी त्याचा मेसेज वाचून पुन्हा ती हसली. एकंदरीत नुसतं मेसेजवरच का होईना ती पूर्ण दिवसाची तिची तगमग भरून काढत होती. तुम्ही कधीही अमित, सगळ्या किसेस फक्त तुमच्यासाठीच आहेत, तिने पुन्हा मेसेज केला. पण ह्यावेळी मात्र खूप लाज दाटून आली होती तिला. पण इथे अमित मात्र फोन बघत एकटाच गालात हसत होता आणि त्याला तसं बघून रॉनी आणि सूरज एकमेकांकडे बघून हसत होते. अमितला ते जाणवलं. तसा त्याने जानूला शेवटचा मेसेज केला आणि फोन बंद केला. जान, आता बिझी आहे, रात्री बोलू. अमितचा मेसेज वाचून पुन्हा तिचं तोंड पडलं. कधीपासून त्याच्यासोबत चॅटिंग करायला तिला मज्जा येत होती. पण आता तिने तिचा फोन बाजूला ठेवला आणि खाली पळून गेली. कारण लवकर जेवून घेतल्यानंतर तिला तिच्या मीतचा कॉल येणार होता. जानू पटापट जेवून घेऊन स्वतःचं आवरून ती वर तिच्या बेडरूममध्ये येऊन बसली होती. अजून 9 वाजले नव्हते, पण तरी मॅडम फोन हातात घेऊन बसली होती. किती ती आतुरता त्याचा आवाज ऐकण्याची. अजून काही तासच उलटले होते त्याला दिल्लीला जाऊन आणि मॅडमना असं वाटत होतं जणू काही वर्ष झाले असावे. आता 9:05 झाली होती, पण अजून त्याचा काही कॉल आलाच नव्हता. म्हणून ती तोंड पाडून बसली होती. हे काय विसरले की काय मला कॉल करायला? ओ गॉड, नाही, असे कसे विसरतील? पण आता 9 वाजून गेलेत तरी अजून कॉल कसा नाही आला त्यांचा? नाही, काहीतरी कामात असतील, करतील कॉल. ती स्वतःच स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत होती आणि स्वतःच उत्तर पण देत होती. पण चेहऱ्यावर नाराजी मात्र पसरली होती. पण ती नाराजी फक्त काही सेकंदच राहिली, कारण त्याच्या दुसऱ्याच मिनिटाला तिचा फोन वाजला होता. हो, तिच्या मीतचाच होता. चेहऱ्यावर मावणार नाही इतका आनंद तिला झाला होता. तिने पहिल्या रिंगमध्येच कॉल रिसीव्ह केला. हॅलो मीत, ती खूपच उत्साहात बोलली. हाय जान, त्याचा मॅग्नेटिक आवाज आला तसे तिचे कान जणू तृप्त झाले आणि मनाला एक प्रकारचा सुकून मिळाला. मीत, कसे आहात तुम्ही, तिने विचारलं. आवाज थोडा जड झालेला. ऑब्व्हियस होतं ते. पूर्ण दिवसात तिला तो दिसला नव्हता की तिने त्याचा आवाज पण ऐकला नव्हता. म्हणून डेस्परेट झाली होती ती त्याचा आवाज ऐकण्यासाठी. माझी जान, इतक्या लांब असताना मी कसा काय बरा असू शकतो, तो केविलवाण्या सुरात बोलला. तसं तिला अजूनच गलबलून आलं, कारण तो इतक्या दूर असल्यामुळे तिची पण तर तीच अवस्था होती. मीत, आजचा दिवस तर गेला, आता फक्त 2 दिवस बाकी आहेत. मग येणारच आहेत ना तुम्ही घरी? आणि माझं म्हणाल तर फक्त शरीराने मी इथे आहे, मनाने तर तुमच्या जवळच आहे. तुम्ही प्लीज काळजी घ्या स्वतःची. तरी ती स्वतःला सावरत बोलली. छान, दिवस तर गेला, मी स्वतःला कामात बिझी केलं होतं पूर्ण दिवस. पण रात्रीचं काय डिअर, मला झोप तरी येईल का तुझ्या मिठीशिवाय? मला तू हवी आहेस माझ्या मिठीमध्ये. आय एम मिसिंग यू बॅडली डिअर, तो बोलला. त्याच्या आवाजात एक प्रकारची आर्तता होती, तिच्याबद्दल ओढ होती, जे ऐकून इथे तिची बेचैनी वाढत होती. मीत, स्वतःला सावरा प्लीज, माझी पण अवस्था तीच आहे. पण हे 3 दिवस कळ काढावी लागणार आहे आपल्याला. पण तुम्ही परत आल्यानंतर मात्र मी तुम्हाला माझ्या नजरेआड सुद्धा होऊ देणार नाही, ती त्याला दटावत म्हणाली. तसा तो गालातच हसला. मी तर म्हणतो तू मला तुझ्या मिठीत कैद करून ठेव, म्हणजे मी कुठेच जाऊ शकणार नाही. तो हसत बोलला तशी तिच्या पण ओठांवर एक स्माईल आली. मग दोघांनीही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बऱ्याच वेळाने फोन ठेवून दिला. जानू आता खुश होती. फक्त 3 दिवस कळ काढायची आहे जानू तुला, त्यानंतर अजिबात त्याला नजरेआड होऊ देऊ नकोस, ती स्वतःशीच बोलली आणि मग त्याची उशी मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला बिचारीला हे कुठे माहीत होतं की ह्या 3 दिवसात अशी काही उलथापालथ होणार होती की त्यामध्ये तुमचं आयुष्यच ढवळून निघणार होतं. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.